जय माता दी शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो, 6 सप्टेंबर म्हणजेच शनिवार संपूर्ण विदर्भामध्ये नागपूर, अमरावती, वरुड, मोर्शी, चांदूर या संपूर्ण परिसरामध्ये पहाटे 5 ते दुपारी 11 आणि दुपारी 11 ते संध्याकाळी 7च्या दरम्यान दाट ढगाळ येत राहणार आहे. आणि आपल्या शेतातले जर काम होत असेल तर लक्षात घ्या, कमीत कमी सकाळी 6:30 वाजतापासून ते दुपारी 11च्या दरम्यान आपल्या शेतातले काम होत असेल तर उरकण्याचा प्रयत्न करावा. लक्षात घ्या, कारण सकाळी पहाटे 5 ते दुपारी 11च्या दरम्यान पाऊस एक दुसऱ्या भागात पाऊस होती नसणार आहे, दाट ढगं दिसणार आहे आपल्याला. पण दुपारी 11 वाजतापासून संध्याकाळी 7च्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी पावसाची हालचाल होणार आहे. पाऊस रिमझिम स्वरूपाचा किंवा हलकासा पाऊस पडणार आहे बऱ्याच ठिकाणी. जास्त म्हणजे जोरदार पाऊस नाही, फक्त पडलाच तर एक दुसऱ्या भागामध्ये थोडासा 5-10-20 मिनटाचा जोरात शिरवा एक दुसऱ्या भागामध्ये. ढगांचा गडगड ऐकू येण्याची शक्यता नाही. जास्तीत जास्त रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, लक्षात घ्या. आणि हलकासा रिमझिम किंवा हलका ते मध्यम पाऊस एक दुसऱ्या भागामध्ये. जास्तीत जास्त रिमझिम स्वरूपाचा पाऊस अधूनमधून आणि अधून थोडंसं काळोखी ढगाळता येणार आहे. रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडणार, पुन्हा निघून जाणार, पुन्हा पाऊस थांबणार, पुन्हा थोडंसं आपल्याला उघडल्यासारखं वाटणार वातावरण, पण पुन्हा अर्धा घंटा गेला की पुन्हा काळोखी ढगाळता येणार. अशी परिस्थिती आपल्याला अधूनमधून जाणवणार आहे. हलकीशी हवा दिसभर, लक्षात घ्या. आणि सूर्यदर्शन जर बोलत झालं तर सूर्यदर्शन एक दुसऱ्या म्हणजेच सकाळी 7 ते दुपारी 12 एक दुसऱ्या भागात सूर्यदर्शन आणि दुपारी 12 ते संध्याकाळी 7च्या दरम्यान एक दुसऱ्या भागात सूर्यदर्शन सर्दी राहणार नाही, लक्षात घ्या. जास्त दाट ढगावताना बुजलं राहणार अशी परिस्थिती दिवसभर जाणणार आहे. 6 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांना आपल्या शेतातलं काम होत असेल तर पहाटे 6:30 वाजतापासून तेच दुपारी 11च्या दरम्यान आपण शेतातले काम होत असेल तर उठण्याचा प्रयत्न करावा. दुपारून पाऊस बऱ्याच ठिकाणी राहणार आहे, रिमझिम स्वरूपाचा पाऊस, जास्त पाऊस नाही. अशी परिस्थिती जाणार आहे 6 सप्टेंबर रोजी. आणि माझी कमेंट जर आपल्याला खरी जर वाटत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. कारण येणाऱ्या काळामध्ये येणारा जो काळ आहे, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी आपल्या शेतकरी मित्रांसमोर हवामान अंदाज देण्याची माहिती देत राहणार आहे, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत, लक्षात घ्या. त्यामुळं बऱ्याच मित्रांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईकसुद्धा तुम्ही करू शकता. आणि माझी कमेंट तुम्ही तुमच्या मित्रांसमोर शेअरसुद्धा करू शकता. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओ बघत चला आणि जास्तीत जास्त आपली हवामान अंदाजाची माहिती आपली नागपूर, अमरावती थोडक्यात आणि चांदूर बाजार, वरुड, मोर्शी बऱ्याचशा भागात मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे. व्हिडिओ बघत चला.